तर लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, की हे डर्माटचचं फेस वॉश मी ऑर्डर केलं होतं आणि यावर 11-12 हजार लोकांचे पॉझिटिव्ह रिव्ह्यूज होते. माझ्या स्किनला काही सूट होत नाही, पण हे फेस वॉश सूट झालं. असो, मस्त बर्थडे स्पेशल पुलाव बनवलेला होता आणि हो, माझ्या सासरवरून आलं होतं पार्सल. त्यात काय काय होतं हे मी तुम्हाला आज सांगणार. तर आमच्या घरी केशरी आंब्याचं झाड आहे आणि त्याला दरवर्षी असे रसरशीत छान आंबे येतात. तर बाबांनी तेच आमच्यासाठी पाठवलेले होते. आणि हे आंबे खूपच गोड आहे आणि त्याचं सुख एक मँगो लव्हरच समजू शकते. आंबे तर पाठवलेच होते, पण त्यासोबत आणखी काही गोष्टी पण पाठवलेल्या होत्या. यातली आणखी एक गोष्ट माझी फेव्हरेट होती, ती म्हणजे बाबाच्या दुकानावरची ही चहापत्ती. हे एवढे सगळे आंबे तुम्हाला दिसत आहे ना, हे मी एकटीच संपवू शकते. बट सॅडली मला माझ्या नवऱ्यासोबत पण शेअर करावं लागणार आहे. असो तर दिवसभर आम्हाला काही आराम करायला भेटत नाही, कारण पिल्लू 11 वाजता झोपतो, 1 वाजता उठून जातो आणि मग डायरेक्ट तो संध्याकाळी झोपतो. दुपारी मस्त बाजूची मुले आली होती उनो घेऊन. त्यांच्यासोबत खूप दिवसानंतर आज उनो खेळला. पिल्लू व्हायच्या आधी आम्ही हे नेहमी खेळायचो, पण पिल्लू झाल्यानंतर हे सगळे गेम्स आमच्या लाईफमधून चाललेच गेले. त्यानंतर आम्ही चेस पण खेळणार होतो, पण पिल्लूनी आम्हाला काही खेळू दिला नाही. आज अवीचा बर्थडे होता, म्हणून मुलांसाठी छान आईस्क्रीम ऑर्डर केली. मस्त ते पण खुश झाले आणि त्यांना बघून आम्ही पण खुश झालो. बाकीच्यांसाठी चॉकलेट फ्लेवर आणि माझ्यासाठी स्ट्रॉबेरी फ्लेवर ऑर्डर केला होता. इथे सध्या तरी आमचे कोणते फॅमिली मेंबर राहत नाही, म्हणून आम्ही केक कट करण्याचं स्किप केलं आणि बाहेर जायचं ठरवलं. त्याआधी औक्षण हे मॅन्डेटरी. अवीला छान ओवाळलं, त्यासोबत पिल्लूलाही ओवाळावं लागलं आणि त्याला हे सगळं पाहून खूप मजा येत होती. जर तुम्हाला एकदम घरगुती जेवण जेवायचं असेल तर ही हॉटेल बेस्ट आहे. तर असा गेला आमचा बर्थडेचा दिवस. बाय. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल.